सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचं कौतुक करण्यात आलंय। फडणवीसांनी दलालांचे पीक कापण्याचं कार्य हाती घेतलंय। हाती घेतलेल्या कार्यासाठी फडणवीसांचं अभिनंदन असं सामनामधून सांगण्यात आलंय। दलालाचं पीक कापण्याचं कार्य सोपं नाही, मला हलक्यात घेऊ नका, हा फिक्सरांनी मारलेला सिक्सर अडवावा लागेल। फडणवीसांनी शिस्त आणण्यासाठी कडक पावलं उचलली अशा प्रकारची प्रतिक्रिया सुद्धा सामनामधून देण्यात आली आहे। शिंदेंच्या कारनाम्यांना फडणवीसांचं बूथ असं सुद्धा सामनामधून सांगण्यात आलंय। तर ओएसडीच्या नेमणुकीवरून या सामनाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करण्यात आलंय। एरवी मात्र सामनाच्या माध्यमातून वारंवार फडणवीसांवरती टीका केली जाते, मात्र आता फडणवीसांचं सामनामधून कौतुक करण्यात आलंय। हमने स्वागत किया है कि अगर इस राज्य में मंत्रालय में भ्रष्टाचार करने में एक रैकेट है, उस रैकेट में मंत्रियों के ओएसडी और पीए शामिल है। ये मुख्यमंत्री का ऑब्जर्वेशन है, देवेंद्र जी का, और उसको रोक लगाने के लिए कुछ ओएसडी और पीए को उसने नियुक्त नहीं करने दिया। और ये मुख्यमंत्री का शब्द है, ये फिक्सर है, ये सब लोग फिक्सर है, तो उनका स्वागत ही करना चाहिए। अगर मुख्यमंत्री भ्रष्टाचार रोकने के लिए कुछ कदम उठा रहे हैं तो ये स्वागत योग्य कदम है और हमने उनका स्वागत किया है। सरकार पारदर्शक पद्धतीने काम करत असेल, भ्रष्टाचार मुक्त होत असेल तर त्या गोष्टीला कोणाचाच आक्षेप नाही, ना शिंदे साहेबांचा आहे ना अजितदादांचा आहे। फडणवीस साहेबांच्या निर्णयाचं स्वागत सरकारमधल्या सगळ्याच लोकांनी केलेलं आहे, कोणालाच त्या गोष्टीचा आक्षेप नाहीये। प्रत्येकाची म्हणजे आमची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची इच्छाच आहे की हे सरकार भ्रष्टाचार मुक्त असावं, पारदर्शक असावं, लोकभिमुख असावं, हे आमची सगळ्यांची इच्छा असल्यामुळे फडणवीस साहेबांच्या निर्णयाचं आम्ही सगळ्यांनीच स्वागत केलेलं आहे। म्हणजे कालचंच उदाहरण तुम्हाला मी देते। काल माननीय मुख्यमंत्र्यांनी एक अतिशय चांगला निर्णय घेतला, मी त्याचं मनापासून स्वागत करते। ते काय म्हणाले, ज्या ओएसडी किंवा पीएस वर कुठलाही आरोप झाला असेल तर त्याला अशा काय फिक्सर का काहीतरी शब्द त्यांनी वापरला माननीय मुख्यमंत्र्यांनी, यांना आम्ही ठेवणार नाही। जे पारदर्शक आणि चॅनल्सनी त्याचं स्वागत केलं, मी मनापासून त्याचं स्वागत करते। चांगलं आहे ना, का मुख्यमंत्र्याचं कौतुक करून याच्यातला थोडी भाग असतो आणि सामनाने कौतुक करून याच्यातला थोडी भाग असतो। चांगलं गोष्टी असेल तर त्याचं कौतुक सामनातून होत असतं आणि त्यातल्या त्यात आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं तर त्याचं काय आणखी जास्त कौतुक करायला पाहिजे, काय अडचण नाही। असं नाही, जे चांगल्या गोष्टी त्याला चांगल्या म्हटल्या पाहिजे। प्रत्येक गोष्टीला नाव ठेवणं, टीका करणं यालाही काही अर्थ नसतो। ज्या चांगल्या गोष्टी होत आहेत, चांगल्या गोष्टी प्रयत्न करतात, किमान होतील न होतील पुढचा भाग वेगळा, पण प्रयत्न होत आहे तर त्याचं मला वाटतं आपण स्वागत केलं पाहिजे। अमित शाह साहेबांना माननीय शिंदे साहेब भेटले तेव्हा सामनाचं कोण होतं का तिथं बघायला, काय कायला? हे काही बातम्या उठवायच्या, काही त्या ठिकाणी वाटेल ते बोलायचं, वाटेल ते छापायचं। आता समजा माननीय केंद्रीय गृहमंत्री महोदयांना माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब भेटले असतील तर अनेक विषय राज्याचे असू शकतात, त्या संदर्भात भेटले असतील। आता त्या दोघांच्या मध्ये झालेली भेट, त्या दोघांच्या मध्ये झालेली चर्चा, आता नेमकी ती भेट किती वाजता झाली, कुठं झाली, याची अधिकृत काय माहिती नसताना सामनातनं उगाच छापायचं की माननीय शिंदे साहेबांनी तक्रार केली।